आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. हे आपलं आजचं सखोल विवेचन एका अशा बदलावर आहे, जो आपल्या समाजाचा मूळ पाया बदलून टाकत आहे. अगदी बरोबर. आणि त्यासाठी आपण यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या म्हणजेच YCMOUच्या BEd अभ्यासक्रमातील संदर्भ साहित्याचा आधार घेणार आहोत. हो, आणि यातील जो विषय आहे तो म्हणजे समावेशित शिक्षण, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह एज्युकेशन असं म्हणतो. मला सुरुवातीलाच एक उदाहरण आठवतंय, जे मी कुठेतरी वाचलं होतं. कोणतं उदाहरण? म्हणजे कल्पना करा, एक चाकाची खुर्ची म्हणजेच व्हीलचेअर वापरणारं मूल एका सामान्य शाळेच्या गेटवर येतंय. अनेक दशकांपासून आपली शिक्षण व्यवस्था काय सांगत होती, तर तुला आमच्या शाळेच्या पायऱ्या चढता येणार नाहीत, त्यामुळे तू विशेष मुलांच्या वेगळ्या शाळेत जा. खरंय, म्हणजे व्यवस्थेने त्या मुलाला थेट नाकारलं होतं. पण आज परिस्थिती बदलली आहे. आज आपला कायदा आणि आपला दृष्टिकोन असं सांगतो की मूल स्वतःला बदलणार नाही, आपण त्या पायऱ्या तोडून तिथे रॅम्प बांधला पाहिजे. राईट. आणि हाच तो खरा वैचारिक बदल आहे. व्यवस्थेने स्वतःला मुलाच्या गरजेनुसार बदलणं हे खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि ह्या सखोल विवेचनाचे मुख्य ध्येय हेच आहे की समावेशित शिक्षण हा शिक्षण क्षेत्रातील केवळ एक तांत्रिक शब्द नाहीये, तो समाजाचा दृष्टिकोन मुळापासून बदलणारा एक मोठा वैचारिक प्रवाह आहे. नक्कीच. कारण हा संदर्भ अभ्यासक्रम आपल्याला अत्यंत स्पष्टपणे सांगतो की शिक्षण हा कोणावर केलेला उपकार नाही, तो एक मूलभूत हक्क आहे. हो ना, विशेषतः 2009च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार. अगदी बरोबर. RT 2009 नुसार प्रत्येक बालकाला शिक्षणाचा समान अधिकार आहे. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना समाजापासून किंवा सामान्य मुलांपासून वेगळे न काढता मुख्य प्रवाहात कसं आणलं जातं, याचं आपण आज विश्लेषण करणार आहोत. अच्छा, चला तर मग हे सविस्तर समजून घेऊया. कारण मला वाटतं ह्या संकल्पनेचा मूळ अर्थ समजून घेण्यासाठी भूतकाळातील पद्धती आणि आताची पद्धत यातील फरक समजून घेणं आवश्यक आहे. हो, तो फरक समजल्याशिवाय पुढची चर्चा पूर्ण होणार नाही. मला हे एका उदाहरणातून खूप छान समजलं. संदर्भ साहित्यात एकात्मिक शिक्षण म्हणजेच इंटिग्रेटेड एज्युकेशन आणि समाविष्ट शिक्षण यातला फरक सांगितलाय. समजा आपण एखाद्या व्यक्तीला आपल्या घरात जेवायला बोलावले आहे. बरं. पण त्या व्यक्तीच्या काही विशेष शारीरिक गरजा आहेत, म्हणून आपण त्याला घराच्या एका वेगळ्या कोपऱ्यात बसायला जागा देतो. तो घरात तर आहे, पण सर्वांच्या मुख्य प्रवाहात नाही. याला एकात्मिक शिक्षण म्हणता येईल. हे खूपच समर्पक उदाहरण आहे. पण समावेशित शिक्षण म्हणजे आपण त्या व्यक्तीला वेगळ्या कोपऱ्यात न बसवता आपल्या घराची आणि फर्निचरची रचनाच अशी बदलतो की ती व्यक्ती सर्वांसोबत एकाच टेबलावर बसून जेवू शकेल. अगदी बरोबर. पूर्वी बघा ना, शाळांमध्ये विशेष मुलांसाठी एक वेगळी खोली असायची, पण समावेशित शिक्षणात तसं होत नाही. इथे ती मुलं सामान्य मुलांसोबत एकाच वर्गात एकाच बाकावर बसून शिकतात. इथे सर्वात रंजक आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2005 म्हणजेच NCF 2005 मध्ये मांडलेला एक अत्यंत महत्त्वाचं तत्व. कोणतं तत्व? या आराखड्यानुसार अपंगत्व ही एक समाजरचित संकल्पना आहे. म्हणजेच ती एक सोशली कन्स्ट्रक्टेड कन्सेप्ट आहे. बापरे, हा विचार खरोखरच सर्वसाधारण समजुतीला छेद देणारा आहे. समाजरचित संकल्पना, याचा नक्की अर्थ काय होतो? कारण अपंगत्व ही तर एक शारीरिक किंवा वैद्यकीय स्थिती असते ना. हे समजून घेण्यासाठी आपण एक वेगळा विचार करूया. समजा असा एक समाज आहे जिथे 90% लोक अंध आहेत. अच्छा. त्यांच्या जगात सगळी पुस्तकं ब्रेल लिपीत आहेत. रस्त्यांवरच्या पाट्या आवाजावर चालतात आणि सर्वजण अंधारात अगदी सहज वावरतात. आता जर त्या समाजात एखादा डोळस व्यक्ती गेला जो पाहू शकतो, तर तो तिथे गोंधळून जाईल. एक्झॅक्टली. तो तिथे अपंग ठरेल, कारण त्याला ब्रेल लिपी वाचता येणार नाही आणि उजेडामुळे त्याचं लक्ष विचलित होईल. वा, हे उदाहरण खूपच जबरदस्त आहे. म्हणजे त्या डोळस व्यक्तीची दृष्टी ही काही वैद्यकीय अडचण नाहीये, पण त्या अंध समाजाच्या रचनेमुळे तो तिथे अक्षम ठरतोय. अगदी तेच. निसर्गाने फक्त मानवीय वैविध्य निर्माण केलं आहे. कोणी कमी पाहू शकतं, कोणी वेगळ्या पद्धतीने चालतं, तर कोणाची शिकण्याची गती वेगळी असते. होय. पण या वैविध्याला अपंगत्व ठरवण्याचं काम समाजाने केलं आहे. कारण समाजाने इमारती, रस्ते आणि शिक्षण व्यवस्था अशी बनवली जी फक्त एका विशिष्ट प्रकारच्या लोकांसाठीच सोयीची होती. अच्छा, म्हणजे जे त्या साच्यात बसले नाहीत त्यांना आपण अपंग ठरवलं. राईट. म्हणूनच NCF 2005 म्हणतो की समावेशिकता हा केवळ सरकारचा एखादा कार्यक्रम नाहीये, ते एक नैतिक तत्व आहे. भेदभाव न करता सर्वांचा स्वीकार करणे ही समाजाची मूळ जबाबदारी आहे. हे ऐकायला खूप छान वाटते. पण मला इथे थोडं प्रॅक्टिकल होऊन एक अडचण मांडायची आहे.
हो, नक्की सांगा. म्हणजे विचार बदलला, धोरणं बदलली, हे सगळं ठीक आहे. पण जेव्हा आपण प्रत्यक्ष वर्गाचा विचार करतो, एका सामान्य वर्गात 50-60 मुलं असतात. बरोबर. तिथे जर गंभीर अध्ययन अक्षमता असलेलं म्हणजेच लर्निंग डिसेबिलिटी असलेलं एखादं मूल बसवलं, तर त्या एका सामान्य शिक्षकावर प्रचंड ताण येणार नाही का? म्हणजे एका शिक्षकाला हे सगळं कसं शक्य होतं? हा एक अतिशय रास्त प्रश्न आहे. आणि म्हणूनच समावेशित शिक्षण म्हणजे फक्त मुलाला वर्गात आणून बसवणे असा होत नाही. त्यामागे एक संपूर्ण परिसंस्था म्हणजेच इकोसिस्टम काम करत असते. अच्छा, ती कशी काम करते? संदर्भ साहित्यात एका सामान्य शाळेत विशेष मुलांना पुरवल्या जाणाऱ्या 3 मुख्य सेवांचं वर्गीकरण केले आहे. यातील पहिली सेवा आहे अत्यावश्यक सेवा, ज्याला इसेन्शियल सर्व्हिसेस म्हणतात. यामध्ये केवळ तो एकटा वर्गशिक्षक नसतो. मग अजून कोण कोण असतं? यामध्ये पालकांचा सक्रिय सहभाग असतो आणि सर्वात महत्त्वाचा घटक असतो तो म्हणजे सहअध्यायी किंवा वर्गमित्र. वर्गमित्र. हो. संशोधनातून हे वारंवार सिद्ध झालं आहे की मुले त्यांच्या वयाच्या मुलांकडून, त्यांच्या मित्रांकडून सर्वात जास्त आणि लवकर शिकतात. या अत्यावश्यक सेवेमध्ये सामान्य मुलांना विशेष मुलांसोबत मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित केलं जातं. खरंय, मुलं एकमेकांना ज्या सहजतेने समजावून सांगतात ते काम अनेकदा मोठे शिक्षकही करू शकत नाहीत. अगदी बरोबर. पण तरीही मित्रांच्या मदतीलाही मर्यादा असतातच. हो ना. एखाद्या दृष्टीहीन मुलाला ब्रेल लिपी शिकवणं किंवा कर्णबधिर मुलाला सांकेतिक भाषा शिकवणं हे सामान्य मुलांचं काम नाहीये. तिथे बाहेरून मदतीची गरज लागणारच. आणि नेमकी तिथेच दुसरी सेवा सुरू होते, ज्याला सहाय्यक सेवा किंवा ऑक्झिलरी सर्व्हिसेस म्हणतात. इथे फिरते विशेष शिक्षक म्हणजेच मोबाईल टीचर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. फिरते विशेष शिक्षक हे नक्की कसे काम करतात? हे एकाच शाळेत पूर्णवेळ नसतात. विशेष शिक्षणाचं रीतसर प्रशिक्षण घेतलेले हे तज्ज्ञ शिक्षक असतात. अच्छा. ग्रामीण महाराष्ट्राचं उदाहरण घेतलं तर एक फिरता विशेष शिक्षक आठवड्यातून वेगवेगळ्या दिवशी 4-5 वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळांना भेटी देतो. ओके, म्हणजे ते एका जागी थांबत नाहीत. हो. तो सामान्य शिक्षकाला मार्गदर्शन करतो आणि विशेष मुलांच्या प्रगतीचा आढावा घेतो. यात सहाय्यक सेवेअंतर्गत भौतिक मदतही पुरवली जाते. श्रवणयंत्रे, ब्रेल लिपीची पुस्तके, चष्मे किंवा कृत्रिम अवयवांचा पुरवठा याच सेवेतून होतो. म्हणजे त्या एका सामान्य शिक्षकाला एकटं सोडलं जात नाही, तर त्याला या विशेष शिक्षकांचा आणि तांत्रिक साधनांचा भक्कम आधार असतो. राईट. आणि तिसरी सेवा आहे अंशतः सेवा म्हणजेच पार्शल सर्व्हिसेस. यात काय येतं? या सेवा तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात पण अत्यंत गरजेच्या असतात. उदाहरणार्थ, जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्रांमार्फत मुलांच्या अपंगत्वाचे वैद्यकीय निदान करण्यासाठी शिबिरे आयोजित करणे, त्याचे प्रमाण निश्चित करणे आणि त्यांना प्रमाणपत्रे वाटप करणे. या संपूर्ण प्रक्रियेवर नजर टाकली तर मला एक गोष्ट जाणवते. हा आराखडा केवळ मूल शाळेत आल्यावर सुरू होत नाही. नाही, मुळीच नाही. संदर्भ साहित्यात नमूद केल्याप्रमाणे याची सुरुवात एका शोध आणि सर्वेक्षण मोहिमेपासून होते. अगदी अंगणवाडी किंवा प्राथमिक स्तरावरच गावागावात सर्वेक्षण करून अशी मुलं शोधली जातात. होय. कारण जितक्या लवकर निदान होईल तितक्या लवकर आपल्याला हस्तक्षेप करता येतो. अगदी बरोबर. आणि या सर्वेक्षणातून मुलाच्या क्षमतेनुसार त्याचं वर्गीकरण होते. जर मूल सामान्य शिक्षण घेऊ शकत असेल तर त्याला आपण आत्ता चर्चा केलेल्या सेवा देऊन मुख्य प्रवाहात आणली जाते. आणि जर एखाद्या मुलाला नेहमीचं शिक्षण घेणं शक्यच नसेल तर? त्यासाठीही तरतूद आहे. जर स्थिती गंभीर असेल तर त्याला व्यावसायिक शिक्षण म्हणजे व्होकेशनल ट्रेनिंग देण्याची व्यवस्था या आराखड्यात आहे. हे सर्व ऐकायला जितकं परिपूर्ण वाटतंय ते प्रत्यक्षात उभं करायला प्रचंड निधी आणि धोरणात्मक इच्छाशक्ती लागली असेल. अशा सेवा एका रात्रीत उभ्या राहू शकत नाहीत. नक्कीच नाही. यामागे अनेक दशकांचा जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील संघर्ष आहे. तो कसा? जर आपण याचा मोठ्या चित्राशी संबंध जोडला तर याची खरी सुरुवात 1948 च्या मानवी हक्कांच्या जाहीरनाम्यापासून धरता येईल. अच्छा, म्हणजे युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स. हो. तिथे पहिल्यांदा हे स्पष्ट झालं होतं की जन्म, धर्म किंवा कोणत्याही शारीरिक स्थितीवरून भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीला समान हक्क आहे. पण शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठा जागतिक मैलाचा दगड ठरला तो 1994 मधील स्पेनमध्ये झालेला करार. अच्छा. ज्याला आपण सालामनका निवेदन किंवा सालामनका स्टेटमेंट म्हणून ओळखतो. सालामनका निवेदन. या कराराला जागतिक पातळीवर इतकं महत्त्व का दिलं जातं? त्याआधी जगात काय परिस्थिती होती? त्याआधी जगभरात विशेष मुलांकडे दया किंवा सहानुभूतीच्या दृष्टीने पाहिलं जायचं. त्यांना वेगळ्या संस्थांमध्ये ठेवून त्यांच्यावर उपकार केल्याची भावना होती.
बापरे, म्हणजे त्यांना वेगळं पाडलं जायचं. हो, पण 1994 मध्ये स्पेनच्या सालामन्का शहरात जगभरातील तब्बल 92 देश आणि 25 आंतरराष्ट्रीय संस्था एकत्र आल्या. एवढे सगळे देश? होय, आणि त्यांनी एकमुखाने मान्य केलं की प्रत्येक बालकामध्ये वैविध्य आहे आणि शिक्षण व्यवस्थेने या वैविध्याचा स्वीकार करून शाळेची रचना बदली पाहिजे. विशेष मुलांना सामान्य शाळेतच प्रवेश दिला गेला पाहिजे. दयेकडून अधिकाराकडे झालेला हा एक खूप मोठा प्रवास होता. हे खरंच खूप मोठं पाऊल होतं. पण जेव्हा जागतिक पातळीवर हा विचार रुजत होता, तेव्हा भारतात काय परिस्थिती होती? कारण 1994च्या खूप आधीपासूनच आपल्याकडे काही प्रयत्न सुरू होते, असं या साहित्यात वाचायला मिळतं. हो, भारताने याबाबतीत खूप आधीपासून विचार सुरू केला होता. 1964-66च्या कोठारी आयोगाने यावर पहिल्यांदा गंभीरपणे लक्ष वेधलं होतं. 1964? म्हणजे विचार करा, भारत त्या काळात नुकताच स्वतंत्र होऊन सावरत होता, देशात गरिबी होती. हो, युद्धांचे सावट होते. तरीही अशा परिस्थितीत डॉक्टर DS कोठारी यांच्या आयोगाने विकलांग विद्यार्थ्यांना सामान्य शाळेत सामावून घेण्याची शिफारस करणे हे खूप दूरदृष्टीचं पाऊल होतं. अगदी बरोबर. त्यानंतर 86चे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि पुढे 2000 सालची राष्ट्रीय अभ्यासक्रम रूपरेषा या सर्वांनी हळूहळू समावेशित शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार केले. आणि मला वाटतं या सर्वांचा परमोच्च बिंदू म्हणजे शिक्षण हक्क कायदा 2009. राईट, RTE 2009. या कायद्याने केवळ तत्वज्ञान मांडले नाही, तर 6 ते 14 वयोगटातील सर्व मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळण्याचा हक्क दिला. या साहित्यात कायद्याच्या ज्या विशिष्ट तरतुदी दिल्या आहेत त्या खूप प्रॅक्टिकल आहेत. जसं की कोणत्या तरतुदींचा उल्लेख करत आहात? म्हणजे बघा, कायद्याच्या भाग 3 आणि कलम 4 नुसार केवळ शाळेत प्रवेश दिला आहे, आता तुम्ही तुमचं बघा, असं चालणार नाही. बरोबर. विशेष गरजा असणाऱ्या मुलांना शाळेत जाणे शक्य व्हावे यासाठी सुरक्षित परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्याची जबाबदारी राज्य शासनावर निश्चित केली आहे. हे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण शाळेची उपलब्धता आणि शाळेत प्रत्यक्षात पोहोचण्याची क्षमता यात मोठा फरक आहे. हो ना. तुम्ही शाळा उघडली, पण एखादं व्हीलचेअरवरील मूल किंवा दृष्टीहीन मूल गावाच्या दुसऱ्या टोकावरून तिथे पोहोचूच शकत नसेल, तर त्या शाळेचा काय उपयोग? अगदी बरोबर. त्यामुळे परिवहन सुविधा ही दरी भरून काढते. आणि जर रोज प्रवास करणे शक्यच नसेल, तर निवासी सुविधा पुरवणेही कायद्याने बंधनकारक केले आहे. खरंय. कायदे आणि धोरणं पुस्तकात कितीही चांगली असली तरी ती प्रत्यक्ष जीवनात कशी मदत करतात हे पाहणं नेहमीच रंजक असतं. संदर्भ साहित्यात दिलेल्या शासकीय योजना आणि सवलतींची यादी पाहिली तर सुरुवातीला हे नुसते आकडे वाटतात. पण त्यांच्या मागचा विचार खूप खोल आहे. होय. जसं की प्रवासातील सवलती बघा. अंध आणि कर्णबधिर विद्यार्थ्यांना ST आणि रेल्वे प्रवासात थेट 75% सवलत मिळते. देशांतर्गत विमान प्रवासात 50% सवलत आहे. राईट. पण यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट मला काय वाटली माहितीये? केवळ त्या विद्यार्थ्यालाच नाही, तर त्याच्यासोबत प्रवास करणाऱ्या सोबतीच्या व्यक्तीलाही म्हणजेच एस्कॉर्टलाही 50% सवलत मिळते. आता यामागचं कारण बघा. एखाद्या विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तीला प्रवासात मदतीसाठी सोबत दुसऱ्या व्यक्तीची गरज भासतेच. हो, ते एकटे प्रवास करू शकत नाहीत अनेकदा. जर सवलत नसती तर त्यांना प्रवासासाठी एकाचे नाही तर 2 जणांचे तिकीट काढावे लागले असते. म्हणजे त्यांच्यासाठी प्रवास दुप्पट महाग झाला असता. अच्छा, म्हणजे हा विचार आहे त्यामागे. हो, ही सवलत देऊन शासन त्यांना केवळ आर्थिक मदत करत नाहीये, तर इतर सामान्य नागरिकांच्या बरोबरीने उभे राहण्यासाठी ती आर्थिक दरी मिटवण्याचा प्रयत्न करत आहे. शैक्षणिक क्षेत्रात परीक्षा देताना मिळणाऱ्या सवलतीही अशाच तर्कशुद्ध आहेत. अगदी बरोबर. म्हणजे अंध, कर्णबधिर किंवा अध्ययन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी 30 मिनिटं जास्तीचा वेळ मिळतो. ते स्वतः लिहू शकत नसतील तर त्यांना लेखनिक म्हणजे रायटर घेण्याची परवानगी असते. भूमिती किंवा भूगोलाच्या पेपरमध्ये कठीण नकाशे किंवा आकृत्या काढण्यातून त्यांना सूट दिली जाते. कारण विचार करा, साचेबद्ध परीक्षा काय तपासतात? त्या अनेकदा विद्यार्थ्याचं ज्ञान तपासण्याऐवजी त्याची शारीरिक गती किंवा दृष्टी तपासत असतात. खरंय. जर एखादा विद्यार्थी डोळ्यांनी नकाशे पाहूच शकत नसेल, तर त्याला आकृत्या काढायला सांगणे हा त्याच्या ज्ञानाचा नाही, तर त्याच्या शारीरिक मर्यादेचा कस पाहणारा प्रकार ठरतो. जास्तीचा वेळ किंवा लेखनिक देणे हे त्यांना इतरांच्या पुढे जाण्याची संधी देत नाहीत, तर समान पातळीवर आणते. एक्झॅक्टली. समान पातळीवर येऊन त्यांची खरी बुद्धिमत्ता सिद्ध करण्याची संधी देते.
आणि म्हणूनच जर एखादा असा विद्यार्थी थोडक्यासाठी नापास होत असेल तर त्याला उत्तीर्ण होण्यासाठी तब्बल 20 ग्रेस मार्क्स दिले जातात. हो, कारण व्यवस्थेतील त्रुटींमुळे त्यांना आधीच खूप जास्त संघर्षाचा सामना करावा लागतो. संदर्भ साहित्यात आणखी एका योजनेचा उल्लेख आहे जो वाचून सुरुवातीला मला प्रश्न पडला होता. 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या अंध विद्यार्थ्यांना 10 कोऱ्या कॅसेट्स आणि टेप रेकॉर्डर मोफत दिले जातात. अच्छा. आत्ताच्या काळात कदाचित हे खूप जुनं वाटेल, पण ही योजना जेव्हा सुरू झाली तेव्हा यामागचं कारण काय होतं? यामागचं कारण अतिशय व्यावहारिक होतं. एक सामान्य डोळस विद्यार्थी वर्गात बसून फळ्यावरचे मुद्दे सहज वहीत लिहून काढू शकतो. हो. आणि एका दृष्टीहीन विद्यार्थ्यासाठी शिक्षकाचा आवाज हाच एकमेव संदर्भ असतो. त्याची संपूर्ण भिस्त त्याच्या श्रवण स्मृतीवर म्हणजे ऑडिटरी मेमरीवर असते. म्हणजे ऐकण्यावर. हो, त्यामुळे लेक्चर रेकॉर्ड करण्यासाठी टेप रेकॉर्डर आणि कॅसेट्स देणे ही काही चैनीची गोष्ट नव्हती. त्यांच्यासाठी तीच त्यांची वही आणि पेन होती. आजच्या युगात हे कदाचित ऑडिओ बुक्स किंवा लॅपटॉप्समध्ये बदलले असेल, पण मूळ उद्देश तोच आहे. माहिती साठवण्याचे समान साधन उपलब्ध करून देणे. अगदी बरोबर. आणि हेच सक्षमीकरण शिक्षणाच्या पुढे जाऊन रोजगारापर्यंत पोहोचते. शासनामार्फत व्यवसायासाठी दिल्या जाणाऱ्या कर्ज योजना याचसाठी आहेत. होय. शेती, लघुउद्योग किंवा अगदी ऑटो रिक्षा खरेदी करण्यासाठी 3 ते 5 लाखांपर्यंत कर्ज मिळते. नोकऱ्यांमध्ये आणि वसतिगृहांमध्ये त्यांच्यासाठी 3% आरक्षण ठेवण्यात आले आहे. राईट. मेंदूचा पक्षाघात असलेल्या म्हणजे सेरेब्रल पाल्सी असलेल्या मुलांसाठी काम करणाऱ्या संस्थांना विशेष अनुदान दिले जाते. या सर्व गोष्टींचा उद्देश त्यांना कोणावर अवलंबून न ठेवता स्वावलंबी बनवणे हाच आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण या सर्व गोष्टी करतो तेव्हा आपण फक्त मदत करत नसतो, तर आपण एक समाज म्हणून आपले दायित्व पार पाडत असतो. यालाच खऱ्या अर्थाने समता किंवा इक्विटी म्हणतात. तर एकंदरीत या संपूर्ण सखोल विवेचनातून आपण काय समजून घेतलं? आपण पाहिलं की एकात्मिक शिक्षणातून समावेशी शिक्षणाकडे झालेला हा बदल फक्त शाळांच्या इमारतींचा नाही, तर आपल्या मानसिकतेचा आहे. होय. अपंगत्व ही व्यक्तीची नाही, तर व्यवस्थेची कमतरता आहे हे मान्य करणं हा एक मोठा वैचारिक विजय आहे. आणि हेच जर आपण भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर एक अत्यंत व्यापक चित्र समोर येतं. ते कसं काय? बघा, या समावेशित शिक्षण प्रणालीमुळे आता होतंय काय? वयाच्या 6व्या वर्षापासूनच सामान्य मुले आणि विशेष गरजा असणारी मुलं शाळेत एकत्र वाढतायत, एकत्र डबा खातायत, एकमेकांना अभ्यासात मदत करतायत. खरं आहे. यामुळे अपंगत्वाबद्दलचा जो कलंक किंवा स्टिग्मा समाजात आहे तो मुळापासूनच नष्ट होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लहान मुलांना मुळातच भेदभाव माहीत नसतो. हो, ते व्यवस्थेने निर्माण केलेल्या पूर्वग्रहांशिवाय एकमेकांकडे पाहतात. मग विचार करा, आजपासून 20-25 वर्षानंतर जेव्हा हीच मुलं मोठी होऊन एकत्र कॉर्पोरेट जगात काम करतील, राजकारणात जातील किंवा समाजाचं नेतृत्व करतील, तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्यातील एखादा सहकारी विशेष किंवा वेगळा असणारच नाही. बापरे, हा विचार खरोखरच खूप सकारात्मक आहे. कारण त्यांनी एकमेकांना त्यांच्या क्षमता आणि मर्यादांसह अगदी बालपणापासून स्वीकारलेले असेल. शेवटी विचार करण्यासारखी गोष्ट हीच आहे की या सर्व कायद्यांचा, योजनांचा आणि आजच्या या चर्चेचा अंतिम उद्देश काय आहे? काय आहे? तर कदाचित असा एक दिवस येईल जेव्हा आपल्याला विशेष सवलतींची गरजच पडणार नाही. अच्छा. सर्वसमावेशकता हा आपल्या समाजाचा इतका नैसर्गिक भाग बनेल की आपल्याला समावेशित शिक्षण या शब्दाचीच गरज उरणार नाही, कारण तेव्हा त्याला फक्त आणि फक्त शिक्षण म्हटलं जाईल. याच एका अतिशय सुंदर आणि प्रगल्भ विचारासोबत आपण आजची ही चर्चा इथेच थांबूया. सर्वांना एकत्र घेऊन पुढे जाणारी व्यवस्था कशी असते याची दृष्टी या संदर्भ साहित्याने आपल्याला नक्कीच दिली आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयासोबत.